हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. आज आपण आपला 14वा अध्याय बघणार आहोत. तर ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच. हरे कृष्ण माताजी, तुमचा आवाज गेला माताजी. हरे कृष्णा. हे करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माताजी आता बघा, येतो का तुम्ही? तर स्वागत आहे सगळ्यांचे. तर आपल्या प्रभुपाद हो स्वामींना माताजी, आवाज येतो. येतो ना आता? तर प्रभुपाद हो स्वामींना येतो. प्रणाम करते. पुन्हा आपल्या इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. पुन्हा आमच्या मराठीच्या पूर्ण टीमला आणि ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकविली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण वेळेवर येता, तुम्हाला पण प्रणाम करते. तर आपण आपला आजचा अध्याय आता म्हणजे सुरू करूया. तर कालच्या 13व्या अध्यायाचं नाव काय होतं? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. मग अर्जुनाच्या 6 प्रश्नांनी हा अध्याय सुरू झाला होता. प्रकृती काय, पुरुष कोण, म्हणजे क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ कोण, ज्ञान काय आहे आणि ज्ञानाचं ध्येय ज्ञेय काय आहे. तर ते आपण बघितलं. मग अर्जुन कृष्णाने ह्या प्रश्नांची उत्तरं दिली. मग त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया सांगितली. त्यासाठी म्हणजे ज्ञान काय आणि ज्ञानाचं ध्येय काय हे सांगितलं. मग प्रकृती आपल्याला वाटतं की आपण तो काल श्लोक बघितलेला की मी सगळ्याचा करताय, पण प्रकृतीच्या प्रभावामुळे हे सगळं होत असतं. तर तेव्हा मी तुम्हाला म्हटलेलं की हा अध्याय श्लोक तुम्हाला काल समजणार नाही. आता आज हे बघा ते कळणार. प्रकृतीच्या म्हणजे सत्व रज आणि तम ह्या प्रकृतीच्या 3 गुणांखाली मनुष्य कसा वागतो. त्याच्यानंतर आहे ना, ज्ञानाची दृष्टी कृष्णाने काय सांगितलेलं, ज्ञान चक्षुनी बघायला हवं तुम्ही. आणि परम ज्ञान काय आहे, तर तुम्ही क्षेत्र कोण आणि क्षेत्रज्ञ कोण हे ओळखणं. आणि अध्येय काय आहे, तर कृष्ण हे आपलं ध्येय असायला हवं. हा ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि हे कोण ओळखू शकतं, कृष्णांकडे कोण जाऊ शकतं, तर जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांच्याविषयी जाणतो तो. ओके. तर आता आजचा हा जो अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये आपण आत्मा 3 गुणांनी कसा बद्ध झालेला आहे
ते बघणार. हा, मग आता आपल्याला तर वाटणार की मी कुठे, म्हणजे मी कुठे बद्ध आहे, मी तर फ्री आहे. पण बघूया, ह्या अध्याय बघितल्यावर कळणार की कसं आपण त्यांची ह्या 3 गुणांनी बांधलेलो आहोत. हा, त्यापैकी एकाचा प्रभाव आपल्यावर असतो आणि आपण त्याप्रमाणे वागत असतो. हम्म. मग मग कृष्णाने पुढे पण सांगितलंय की तुम्ही ज्या गुणांच्या प्रभावाखाली असता त्यामध्ये तुम्ही कसे वागता आणि मृत्यूनंतर तुम्ही मग कुठे जाणार, ज्या गुणात स्थित आहात त्याप्रमाणे ते सांगितलेलं आहे. आणि पुढे एवढं सांगून थांबलेले नाही, तर ह्या गुणांच्या पलीकडे मग कसं जायचं. आता कालच आपण बघितलेली ना, 24 तत्वांचं हे शरीर आहे. मग जनरली काय वाटतं की हे जे शरीर आहे, आपण आपण ह्याच्यामध्ये एन्जॉय करायच्या विचारात असतो. पण आत्म्यासाठी हे 24 तत्वांचं शरीर म्हणजे एक तुरुंग असतं. हा, तर ह्यातनं बाहेर कसं पडायचं, ह्या गुणातीत कसं व्हायचं, ते आपण आता आज कृष्ण आपल्याला सांगणार आहे. हा, बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. 14.1. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषीमुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर भगवान काय म्हणतायत बघा, हे जे ज्ञान आहे ना, हे सर्व ऋषी मुनींनी प्राप्त केलेलं आहे. हा, आणि त्यामुळे हे ज्ञान आहे ना, हे परम ज्ञान आहे, सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे 9व्या अध्याय ते आपण बघितलं, त्याच्या पुढे पण ज्ञान दिलेलंच आहे. तसंच हे पण श्रेष्ठ ज्ञान आहे, खूप गरजेचं आहे हे. आता हे अर्जुन आपल्याला, सॉरी, कृष्ण आपल्याला हे ज्ञान पुन्हा आपल्यासाठी म्हणजे अर्जुनासाठी सांगतायत. म्हणजे कसं आहे, हे जाणल्याशिवाय तुम्ही भक्तीमध्ये स्थित राहू शकत नाही. भक्तीविषयी कळलंय, जोडून तर घ्यायचंय कृष्णांशी, पण आपण त्यांच्याशी जोडलेलो राहायला हवं ना. हे ज्ञान असल्याशिवाय नाही, तर आपण एक कठपुतली बनून राहणार ह्या त्रिगुणांमध्ये. हम्म. आता इथे जे शेजारी हे दाखवलेत ना, ही भागवतम मधली कथा आहे. निमी महाराजांच्या एक म्हणजे राज्यात, निमी महाराजांच्या राजवाड्यात एकदा एक हे यज्ञ सुरू असतो. आणि हे वर दाखवलेत ना कोपऱ्यात, हे नवयोगेंद्र म्हणतात. हे जे नवयोगेंद्र आहेत ना, ह्यांना ते कुठेही भ्रमण करू शकतात, असं त्यांना सिद्धी प्राप्त आहे. हा, आणि भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत ते, त्यांच्या मनात येईल तिकडे ते भ्रमण करू शकतात आणि आजही करत आहेत. तर हे कुठे भ्रमण करतात सांगा. तर जिथे भागवत कथा सुरू आहे, कृष्णांविषयीची कथा सुरू आहे, तिकडे ते जातात कथा ऐकायला. मग निमी महाराजांचा जो यज्ञ सुरू असतो ना, तिथे हे येतात. तेव्हा निमी महाराज हे स्वतः अतिशय शुद्ध भक्त असे राजे होते. तर ते त्यांच्या आल्यावर त्यांची म्हणजे व्यवस्थित आदर सत्कार वगैरे करतात. आणि जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला लागतात, तेव्हा त्यांना विचारतात की मी भक्ती कशी करू सांगा. म्हणजे हे राजे पण बघा, एकतर प्रजा ही मुलांप्रमाणे सांभाळायचे, सुखी राहील असं बघायचे. आणि जिज्ञासा करताना पण बघा किती म्हणजे मी भक्ती कशी करू अशी जिज्ञासा केली आहे. हा, तर एवढी महत्वाची असते जीवनामध्ये तुम्ही भक्ती करणं. आणि ती भक्ती टिकण्यासाठी हे जे ज्ञान हवंय ना, ते आता आपण बघूया कृष्ण आता आज काय ज्ञान देत आहेत. ओके, हा अध्याय आहे ना, तुम्ही सगळ्यांनी स्वतः पण जरा स्वतःला हे करा, म्हणजे मी कुठल्या गुणात स्थित आहे असं स्वतः, कधी कधी आत्मपरीक्षण करावं लागतं आपल्याला. तर तुम्ही पण जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करा, कुठल्या गुणात मी स्थित आहे. आणि कृष्णाने सांगितलंय ना गुणातीत कसं व्हायचंय, मग ते अप्लाय पण करा. हा, माताजी वाचा. हरे कृष्णा. 14.2. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. हरे कृष्णा. तर आहे ना, ह्या ज्ञानामुळे होणार काय आहे, तर आपण भगवंतांचा स्वभाव प्राप्त करू शकतो.
म्हणजे त्यांचं धाम प्राप्त करू शकतो भगवंतांचं. ह्या ज्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलाय ना हा आत्मा 84 लाख योनींच्या, त्यातनं मुक्ती मिळवू शकतो. हा, मग ते बघा त्यात दिलं, यात एकदा तुम्ही ह्या ज्ञानात स्थिर झाला, की आपण म्हणजे हे ही सृष्टी निर्माण होते तेव्हा इकडे जन्म घेतो, प्रलय झाला की सगळं थांबतं, परत निर्माण झालं की परत होतं तसं सुरू. ह्या सगळ्या चक्रातनं आपण मुक्त होतो. इथे हे शेजारी वैकुंठाचं वैकुंठ आहे, त्यातलं चित्र आहे. तर ते स्त्री पुरुष कसे आहेत बघा. वैकुंठाची जी वर्णन आहेत ना भागवतम मध्ये वगैरे, अतिशय सुंदर वर्णन आहेत. सगळे स्त्री पुरुष सुडोल असे देखणे आहेत, सेम आहेत सगळे. म्हणजे पृथ्वीसारखं नाही, फरक नाही. कोण अपंग वगैरे असं पण नाही, कुठं रुग्णालय नाहीये, प्रदूषण नाही, कसं अशी रम्य अशी जागा आहे ही वैकुंठ म्हणजे. हा, पण आता होतं काय बघा, बरेचदा आता मी तुम्हाला हे सांगितलं किंवा तुम्ही पण तुमचं तुम्ही काहीतरी वाचन करताना तुम्ही वैकुंठाचं वर्णन वाचलं, तर वाचतो, पुस्तक बंद करतो आणि थांबतो, आपण आपल्या कामाला लागतो. आपल्याला अशी इच्छा होत नाही की मी पण वैकुंठामध्ये जाईन, असं काहीतरी बघायला पाहिजे, काय कसं जाता येतं ते, हे बघायला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. पण हेच जर का ते इथे एखाद्या मी टुरिस्ट प्लेसची म्हणजे माहिती सांगितली, खूप छान आहे, जायला हवं, तर आपण लगेच युट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघू, अंदाजे खर्च बघू किती होईल, मग ठरवू, हा 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 एवढे थोडेसे बचत करूया पैसे आणि ही ट्रिप आपण करून येऊयाच आणि जाऊन येतो पण. हा, पण इकडे जाण्याची आपल्याला ती ओढ लागत नाही, का सांगा? कारण आपण ज्ञानात स्थित नाहीये, आपण ज्ञानाच्या चक्षुनी बघू शकत नाही. आपण अजून पण इंद्रियांच्या ह्याच्यामध्ये आहोत, कंट्रोलमध्ये. हा, ते सोय करून आपण ज्ञानाच्या दृष्टीने बघू शकलो तर आपल्याला ह्या इच्छा होणार. हा, हा, ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 14.4. सर्व योनिषु कौन्तेय मृतय संभवती या तासां ब्रह्म मद्योनिरः बीजप्रद पिताः. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्णा. आता इथे बघा, कृष्णाने सांगितलेलं आहे की योनी खूप असू देत, हा, पण सगळ्याचे आपल्याचे बीजप्रद पिता कोण आहेत? कृष्ण आहेत. हम्म, म्हणजे जेव्हा आपण बघतो की ब्रह्मदेव म्हणजे निर्माण होतात, तेव्हा कृष्ण त्यांना पूर्ण ज्ञान देतात आणि साहित्य पण दिलेलं असतं आणि सांगतात की आता तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. हा, पण ह्या आपल्या इवन ब्रह्मदेवांची निर्मिती कोणी केली आहे? कृष्णाने. आणि आपल्या सगळ्यांचा बीजप्रदाता पिता कोण आहेत? लक्षात ठेवा तुम्ही, कृष्ण आहेत. हा, कारण हा आत्मा आपला आपला कालच आपण बघितलं, आत्म्याशिवाय शरीरामध्ये चेतना येत नाही. आत्मा निघून गेला की झालं ना, संपलं सगळं. मग हा आत्मा अंश कुणाचा आहे सांगा? कृष्णांचा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे बीजप्रदाता पिता हे कृष्ण आहेत. हा, घ्या माताजी पुढे. तर कसं होतं माहितीये, जेव्हा ना आपण इथे हे घेतो, आता ह्या वेगवेगळ्या योनी दाखवल्यात, जरी आता कृष्णांचे बीजप्रदाता पिता आपले कृष्ण असले, तरी पुढे पुढे आपण आता पाणी पावसाचं जे येतं वरून, ते हातात घेतलं तर पाणी स्वच्छच असतं. पण जेव्हा ते जमिनीवर पडतं तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळी माती वगैरे अशी हे जातात बघा, अशुद्धी भरली जाते की नाही. हा, तसं जेव्हा आपण आत्मा इकडे येतो आणि शरीरात म्हणजे एखाद्या वास करतो, तेव्हा काय होतं, हा जीवात्मा ना जे कार्य ह्या शरीराने इंद्रियानी आपण जे करतो कर्म, त्या कर्मफळांच्या ह्याने बद्ध होत जातो कर्मफळांनी. आणि हळूहळू हळूहळू तो ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात असाच अडकून पडतो. जरी बीजप्रदाता पिता कृष्ण असले तरी ह्या आपल्या कर्मांमुळे तो आणि इथे ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण 14.5. सत्वरजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबंधन्ति महाबाहो देहे देहीम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा तीन प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आपल्याला आहे ना, आता कृष्ण सांगायला सुरू करतायत की कसं ह्या त्रिगुणांनी आपण बांधलेले आहोत. तर तुम्ही नक्की स्वतःच जरा परीक्षण करा, आपण कुठल्या गुणांमध्ये स्थित आहोत. कारण भगवद्गीता आहे ना, आताच कृष्ण म्हणाले ना, की हे जे ज्ञान आहे ते आधीच्या ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, एखादा आपण 10वीची वगैरे मुलगा असेल त्याला, किंवा एखादी एक्झामची तयारी करणारा मुलगा असेल, तर त्याला काय सांगतो आपण, की एखाद्या वेळेस एखादे कोणती सल्ला देते, की तू हे शाळेत आहे हे चांगलं आहे, तू स्वतः अभ्यास करतोयस हाही चांगला आहे. पण एखादा एक क्लास आहे बघ, किंवा तिथे ते शिक्षक आहेत, त्यांचं थोडस तू मार्गदर्शन घे, ज्यामुळे तुझा परफॉर्मन्स आणि सुधारेल. हम्म. का सांगतात ते तसं, की तिकडे जरासं आपल्याला आणि ज्ञान मिळेल, आपलं परफॉर्मन्स सुधरेल, आपली समज म्हणजे समजून घ्यायची क्षमता वाढेल, काहीतरी मदतच होईल. तसं हे ज्ञान आहे. जेव्हा तुम्ही गीता शिकायला येता ना, तेव्हा आपलं काहीतरी ध्येय पाहिजे, मी का गीता शिकतोय. हा. आता जर का कृष्ण प्राप्ती हे ध्येय सांगितलं, तर ते सगळ्यांचंच आहे आणि ते लॉंग टर्म ध्येय आहे, म्हणजे सगळ्यांचंच आहे. आणि तो जीवनभराचा प्रवास आहे, अशी तितकी सोपी नाहीये ती कृष्ण प्राप्ती. मग शॉर्ट टर्म म्हणजे छोटी छोटी पण आपण आपल्यामध्ये बदल करायला हवेत. स्वतःला काय म्हणतो, प्रोत्साहन द्यायला हवं आपण. म्हणजे ना, तुम्ही स्वतः विचार करा, की मी भगवद्गीतेचा क्लास मी काय म्हणून जॉईन केला. गीता काय आहे, काय सांगितलंय कृष्णाने ह्यात, हे जाणून घ्यायसाठी जॉईन केला. तर ते मी जाणलंय, आता मग त्यांनी सांगितलंय त्या मार्गावर मी चालायला हवं, मग प्रयत्न तर करायला हवा की नाही. पुन्हा थोडे थोडे वेगळे पण असू शकतात, की मला पटकन राग येतो, शॉर्ट टेम्पर्ड झाले मी, ते जरा माझं बरं व्हावं म्हणून मी झाले आहे. किंवा मग असं पण असू शकतं, की अ, मला पटकन कोणाबरोबर फ्रेंडशिप मिसळता येत नाही कोणाशी ग्रुपमध्ये असं, अ, किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही असं. तर असे काही असू शकतात. मग आता जेव्हा 18 दिवसाचा हा क्लास होईल, तेव्हा आपण बघायला पाहिजे, की ह्यामुळे आपल्यामध्ये फरक पडतोय की नाही पडतोय. कारण हे ज्ञान हे अप्लाय करायसाठी आहे. गीता मुळातच तुम्ही स्वतः आचरणात आणण्यासाठी आहे. हा, तर नक्की बघा आपली, आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला मोटिवेट करा आणि जोडून घ्या कृष्णांशी. हा. आणि आता इथे कळेलच, की कसे आपण ह्या 3 गुणांनी बद्ध असतो, त्यामुळे तुमची ध्येय प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला आणि मदत होईल बघा. आता आधी पहिल्यांदा ही शेजारची चित्र बघा. वरती कृष्ण आहे. हा. प्रकृती कशी असते, आपण हा जो निसर्ग बघतो ही प्रकृती आहे. हा. आणि दुसरी प्रकृती कशी असते, ज्याला सत्व, रज आणि तम असे 3 गुण आहेत त्या प्रकृतीचे. त्या प्रकृतीविषयी आपण बोलतोय, जिला माया म्हणतात. माया जी सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांनी आपल्याला बांधून ठेवते. आणि ते बघा, ती कशी कठपुतली सारखे मनुष्यांना बांधून ठेवलंय तिने. तर म्हणतोय तर आपण फ्री आहे, पण ती अशी कठपुतल्यांसारखी आपल्याला डान्स करते आपल्याकडून. हा. आणि तिच्या वरती कृष्ण आहे, मध्ये माया आहे. आणि जर का आपण हे ज्ञान नाही घेतलं, तर माया आपलं सगळं घेऊन जाऊ शकते. ओके. मग जेव्हा जीव ह्या प्रकृतीच्या संपर्कात येतो ना, तेव्हा या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. म्हणजे आताच मी तुम्हाला म्हंटल ना, पावसाचं पाणी जमिनीवर पडलं की मग त्यामध्ये माती मिसळते, आपण पटकन पिऊ नाही शकत, ते गढूळ वगैरे होतं की नाही. तर आहे ना, अ, हा आत्मा जेव्हा येतो तेव्हा तो कृष्णांचाच अंश आहे, सच्चित आनंद. तो पण शाश्वत ज्ञानमय आनंदमय असाच असतो तो पण. पण इथे येऊन ना, आपल्या ह्या प्रकृतीच्या संपर्कात आलो की आपल्या ह्या अ, कर्मांमुळे तो बद्ध होत जातो आणि आपला कृष्णांशी संपर्क तुटत जातो. जेव्हा मातेच्या गर्भात बाळ असतं ना, तेव्हा
ते 9 महिने ते कसं असतं, असं वेटोळं असतं, बांधून घातल्यासारखं, कमी जागेत, एकदम कमी जागेत असतं. आणि मग ते सतत परमात्म्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं आणि सांगत असतं की मला ह्या एवढ्याशा गरम आहे इथे, हे सगळं कसं वातावरण आहे, मला ह्यातनं बाहेर काढा, बाहेर काढा. हा, तेपर्यंत ते परमात्म्याच्या ह्याच्यात असतं, संपर्कात. आणि जेव्हा आपण इथे पहिला श्वास घेतो, तेव्हा आपण मायेच्या ह्याच्या येतो, म्हणजे मायेच्या संपर्कात येतो. आणि आपण भगवंतांना विसरून जातो आणि पूर्ण आपला ताबा माया घेते. आणि तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जर का ज्ञानाच्या चक्षुने बघायला नाही शिकलो, तर आपण मायेच्याच प्रभावाखाली असतो. त्यामुळे कुंती महाराणींची शिकवण म्हणून एक पुस्तक आहे प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं. त्यात म्हणजे ह्या स्त्रिया किती ज्ञानी स्त्रिया होत्या बघा, हा, कुंती माता वगैरे. तर त्यात त्यांनी खूप छान एक श्लोक, म्हणजे भागवतम मधली कुंती महाराणींची स्तुती, त्याच्यावरच आहे ते पुस्तक. तर आहे ना, त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की इथे आहे ना, आपण एकतर मायेचे असतो, नाहीतर कृष्णांचे असतो. दोनच गोष्टी ची अनुभूती येऊ शकते तुम्हाला, भगवंतांचं जाणीव होऊ शकते. पण कधी एक पडदा आहे आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये, मायेचा पडदा. तो जर का ज्ञानाच्या नजरेने आपण दूर करू शकलो, तर तुम्हाला चराचरामध्ये कृष्ण दिसणार. हा, छान आहे पुस्तक, तुम्ही कधीतरी अवश्य वाचा ते पण. ओके. तर हा, आता बघूया आपण कसा आपण बद्ध झालोय त्याच्यामध्ये. वाचा माताजी. हे सत्वगुणाबद्दल आहे हा आता. हरे कृष्ण. तत्र निर्मल सत्व प्रकाश कमना नामयम सुख सांगेन बद्धती ज्ञान संगेन चाणक. हरे कृष्ण. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि या मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण. म्हणजे मध्ये स्थित असतात किंवा सत्व गुणांच्या प्रभावाखाली असतात ना, तसे ते निर्मळ असतात. काही त्यांना एवढी तरी जाणीव असते की पाप काय आहे आणि ते मी करू नये, म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मी त्या करू नये, ह्याची तरी त्यांना जाणीव असते. हं. मग आणि त्यांचं जीवन कसं असतं, थोडस सुखात सुखात असतं. शांत, सुख असं. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण जॉईन होती ना आता माताजी, त्यांचं काहीतरी ह्याचं नेटचा इश्यू होता.
हा, हरे कृष्ण माताजी. झालं जॉईन मी आता परत. काय माहिती सडनली काय झालं ना. हा, हो माताजी. हा, आपण पुढे जाऊ. हा, थांबा, पुढे घ्या. येस, तिथे इथे. हा, तर आहे ना. ओके, हरे कृष्ण. मधीच लीव झाली आणि काही किती प्रॉब्लेम झाला जॉईन व्हायला, असं झालं. तर आहे ना, आपण काय बघत होतो इथे, सत्व गुणात सांगितलंय. सत्व गुणातला हा जरासा इतर गुणांपेक्षा निर्मळ स्व असतो. त्यामुळे कसे असतात, सत्वगुणात स्थित असलेली लोक ना, तशी सुखी हवी असतात. म्हणजे त्यांचं लाईफ असतं ते शांत सुखी असं असतं. आणि ते पाप आणि पुण्य ह्याच्यातला फरक जाणत असतात, थोडी तरी जाणीव असते. त्यामुळे योग्य मार्गावर चालत असतात की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये वगैरे. पण मग इथे बद्ध कशाने होतात, तर ते जे सुख असतं ना, सुख आणि ज्ञान, म्हणजे आता आयुष्यात कम्फर्ट आहे भरपूर, मग कृष्णाकडे कशासाठी जावं असं वाटणार ना. त्यामुळे होतं काय, त्या सुखामुळे आणि त्या ज्ञानामुळे, म्हणजे इथलं त्यांचं ज्या विषयात त्यांना ज्ञान असतं, त्याच्यामुळे ते इथे बांधले जातात भौतिक जीवनामध्ये. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. हे कौंतेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजगुण उत्पन्न होतो. त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. आता हा जो रजोगुण आहे ना, हा काय आहे सांगा, ह्याच्यामध्ये अनियंत्रित इच्छा असतात. म्हणजे ना, आणि कर्मफळाशी खूप म्हणजे खूप बांधलेले असतात ते. असंख्य वासना म्हणजे असंख्य इच्छा आणि महत्वाकांक्षा म्हणजे काय, तर त्याची तुमच्या नुसत्या इच्छा नाहीये, त्या पूर्ण करायसाठी आम्ही ती धडपड करणार. त्याची कर्मफळं पण आम्हाला मिळायलाच हवीत. त्यामुळे ना, हा रजोगुणाचा स्वभाव असतो. आणि ही जी पृथ्वी आहे ना आपली, हा आता सत्वगुण आहे. हा म्हणजे थोडासा वरच्या लोकांकडे असतो तो. हा आपली जी पृथ्वी आहे ना, ही रजोगुणाची प्रतिनिधी आहे. इथं तुम्हाला मॅक्झिमम लोक ही रजोगुणातली दिसणार. म्हणजे एक गाडी आली की पुढची गाडी, असे प्लॅन सतत बनत असतात आपले. आणि मग त्यासाठी आपण विश्रांती पण घेणार नाही. मी खूप कष्ट करेन, मी इतके तास काम करेन, मी ओव्हर टाइम करेन, मी अजून एक दुसरा जॉब करेन, असं. म्हणजे सतत आपण धावत असतो आणि एक टार्गेट पुरं झालं की लगेचच आपण दुसऱ्याच्या मागे धावत असतो. म्हणजे सतत धावत असतात. आणि दुसरं म्हणजे कर्म फळ पण, म्हणजे नुसती धावत नाही, तर फळाची आसक्ती भयंकर. मी आता एवढं एवढं केलंय ना, मला त्याचं कर्मफळ हे मिळायलाच हवं. तर हा असतो रजोगुण. हा, मग इथे ह्या फळाची जी ती आसक्ती असते, म्हणजे कृष्ण काय म्हणतो, हेच जर का तुम्हाला करायचंय, इथलीच सुख हवी आहेत, तर ती फळाची जी आसक्ती असते ना, तीच त्यांना बांधून ठेवते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेले तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, तमोगुण म्हणजे काय असतो, हे पूर्ण अज्ञान आहे. बघा तिथे काय म्हटलंय, तमोगुण म्हणजे पूर्ण अज्ञान. त्यांना कशाचं काय पडलेलंच नसतं. म्हणजे द्विपद पशु असं वर्णन होतं तमोगुणात असलेल्यांचं. हा, अं, आळस, निद्रा, भरपूर आळस, निद्रा, वेगवेगळी व्यसनं, हेच त्यांचं जीवन असतं. हा, मग हे जे तमोगुणाचे असतो ना, त्यांचं अज्ञान जे असतं ना, तेच त्या जीवाला बद्ध करून टाकतं इथे. म्हणजे पशु वगैरे हे तमोगुणातले, पशु, झाड, हे तमोगुणात असतात, कारण ते कृष्णाविषयी विचारही करू शकत नाहीत. हा, तर ते तमोगुणात असतात. आणि तमोगुणात जे मनुष्य असतात, त्यांना त्यांचं अज्ञानच इथे बांधून ठेवतो. ते ती व्यसनं, ते सगळं, म्हणजे व्हिडिओ गेम्स रात्री 2-2 वाजेपर्यंत खेळायचे वगैरे, असं सगळं. हा घ्या माताजी पुढची स्लाइड.
हे भारत वाचू माताजी मी. हे भारत सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो, तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. म्हणजे कशाली बंधनं आपल्याला मग कशाने बांधलं जातो. तुम्ही जो सत्वगुणात स्थित असतो त्याच्या आयुष्यात कम्फर्ट असतं आणि तसा तो गुणी असतो. त्यामुळे त्या सुखाने त्याला बांधलं जातो, त्याच्या पलीकडे मग नाहीये विचार मनात. रजोगुण त्यांच्या पुढे काय त्यांची एम सतत असतात, नुसती धावत असतात, जीवनात दुसरं काही नाही. मग त्या कर्म फळाने बांधला जातो. आणि तमोगुण हा त्यांच्या ज्ञानाला पूर्ण आवृत्त केलेलं असतं, त्यामुळे तो मूर्खपणामुळे त्यांच्या त्या अज्ञानामुळे तो बांधला जातो. हा. हरे कृष्णा. हे भारता कधी कधी रजगुण आणि तमगुण यांचा पडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजगुण सत्व आणि तम यांचा पडाव करतो आणि इतर वेळी तमगुण सत्व आणि रज यांचा पडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग आपण कसे असतो माहित आहे, आपला हा जो आत्मा आहे म्हणजे आपण कधी सत्वगुणाच्या, कधी रजोगुणाच्या आणि कधी तमोगुणाच्या असं प्रभावाखाली असतो. म्हणजे बघा, त्यांनी दिलंय बघा, कधी कधी रजोगुण प्रभावी असतो, तमो आणि सत्व मागे पडतात. कधी रजोगुण झाला बाजूला होतो तर तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो. असं सतत आपल्याला हे तीन गुण ना ओढत असतात, कधी ह्या बाजूला कधी त्या बाजूला. सतत आपण त्यांच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्यांची ही अशी निरंतर स्पर्धा सुरू असते आपापसात आणि त्याच्या प्रभावाखाली आपण ओढले जात असतो, कधी ह्या कोणाच्या प्रभावाखाली कधी त्या. त्यामुळे आता दिवसाचं सुद्धा जर का तुम्ही घेतलं तर साधारण सकाळचे पहाटेपासून सकाळी एक 8-9 वाजेपर्यंत सत्वगुणाचा प्रभाव असतो. 8 पर्यंत धरा. तुम्ही ठरवलेली आध्यात्मिक कार्य अतिशय एकाग्रतेने वगैरे करू शकता. मग 9 पासून संध्याकाळी 7 वगैरे पर्यंत रजोगुण असतो. म्हणजे मग आपल्याला हळूहळू 9च्या पुढे आपली दिवसभराची कामं आठवत राहतात आणि त्यामागे आपण पूर्ण करायच्या नादाला लागतो. मग जसे घरी परत वगैरे येतो, तसं मग कसं होतं, मग अगदी तुम्ही म्हणजे रात्री 12 वगैरे पर्यंत असं तो टाइम धरा, 7 वाजल्यापासून तो तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो. म्हणजे तुम्ही ठरवलं की माझा जप आज करायचा झालाय, तरी मी आता पटकन जेवते आणि जप वगैरे करते, माझं गीता भागवतचं वाचन राहिलंय ते करते. पण ते आपोआप डोळे मिटायला लागतात, झोप यायला लागते आणि आपण थकल्यासारखे वगैरे होतो. त्या हेने होत नाही. तर मग बघा, हे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेवर सुद्धा त्यांचे प्रभाव कसे असतात. हा. त्या आणि आपल्यावर पण त्यांचे ते प्रभाव तसे पडत असतात आणि आपण त्यामध्ये असे निरंतर आपली रस्सीखेच म्हणतो ना तशी आपली होत असते. हम्म. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा, हे असे आपण सतत ओढले जात असतो. आपलं मन कधी ह्याच्या प्रभावाखाली, कधी त्याच्या, कधी ह्याच्या असतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्णा. म्हणजे आपल्या देहाची काळजी आपण 9 द्वार बघितली होती. तर कसं आहे, ही ज्ञानाने प्रकाशित होतात म्हणजे कशी, जेव्हा मनुष्य ज्ञानात स्थित असतो आणि त्या सर्वांनी तो कृष्णांशी स्वतःला जोडून घेतो, तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव आपण घेऊ शकतो. म्हणजे आता जर का एखादा तुमचा मित्र म्हणाला की चल रे आपण पिक्चर बघायला जाऊया, एक मिनिट हा. हा, तर पिक्चर बघायला जाऊया, तर तो विचार करू शकतो की जाऊन येऊन पिक्चर बघून 4 तास तर फुकट जातील आणि पिक्चर बघून मग त्या मिळालेल्या ज्ञानाचा तसा मला काही उपयोगही नाहीये आणि टाइमपास पण होणार. किंवा कोणतरी म्हंटल चल चिकन बर्गर वगैरे असं काहीतरी खाऊन येऊया, तर आपण ते विचार करू शकतात की एकतर ते म्हणजे तितकंसं शरीरासाठी चांगलं नाहीये बाहेरचं ते.
पुन्हा ते खाऊन जे आपल्याला पोषण मूल्य काय मिळतील ती घरातल्या नॉर्मल शाकाहारी जेवणाने पण मिळणारच आहेत. मग कशाला जा बाहेर आणि नको ते खाऊन या. इथपर्यंत तरी ऍटलिस्ट ती विचार करू शकतात. हा, म्हणजे थोडे ज्ञान चक्षुनी विचार करू शकतात ती. ओके, जे सत्वगुणात स्थित असतात. म्हणजे थोडस दुसऱ्यांनी काहीतरी ज्ञानाविषयी सांगितलं तर ते आचरणात आणायचा प्रयत्न तरी करतात. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे भरतसभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. आता रजोगुण वाढल्यावर काय होतं बघा. हा, जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा आहे ना आपल्यामध्ये कर्मफळांची आसक्ती अजून अजून वाढत जाते बघा. जुगार खेळतील, स्त्री संबंध ठेवतील, पैसा मिळवायसाठी काही करतील असं. हा, म्हणजे आणि त्यासाठी महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा, ही लक्षणं बघा कशी आहेत. खूपशी म्हणजे आसक्ती, हा, आणि सकाम कर्म म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे असं. ही लक्षणं कशी असतात रजोगुणात. ह्या लक्षणांवरून ओळखायचं की आपण रजोगुणामध्ये वाढत चाललाय आपल्यामध्ये रजोगुण. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतात. हरे कृष्ण. हा, हे तमोगुण आहे ना ते त्यांनी दिलंय बघा. अंधकार, निष्क्रियता, म्हणजे काहीतरी उठून करावं वगैरे असं काय त्यांना वाटतच नाही. व्यसनी असतात. मग ते म्हणजे दारू, हे ड्रग्ज वगैरे असं. जाग आली की पुन्हा तेच करायचं. त्याच्यासाठी थोडेफार काय मिळतंय, कुठे काय बघायचं, ते मिळालेले पैसे परत त्या व्यसनांसाठी वापरायचे. म्हणजे त्यांना कशाचं काय पडलेलंच नसतं. आणि त्यामुळे काय होत असतं, अज्ञान वाढत असतं त्यांच्यामधला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. मग आता इथे कृष्ण सांगतायत, लक्षणं तर सांगून झाली, तुम्ही कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली असता तेव्हा कसे वागता. आता कृष्ण सांगतायत की म्हणजे त्या गुणांच्या प्रभावाखाली जर का तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही पुढं कुठं जाता. आता जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो वरचे, आपल्या पृथ्वीच्या वरचे जे लोक आहेत ना, स्वर्गलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, हे जरा उच्च ग्रह आहेत आणि आध्यात्मिक आहेत. मग आपण तिकडे जातो. ओके, इथे हे शेजारी आहे ना, ही गोष्ट आहे. दक्ष प्रजापतीनी ना म्हणजे ब्रह्मा दक्ष प्रजापतींना काय सांगतात की दक्षा तू आता जे म्हणजे सांसारिक असं हे जीवन सुरू कर, मुलं जन्माला घाल. म्हणजे सृष्टी तर निर्माण केली, सृष्टी चालण्यासाठी प्रजा तर हवी ना. मग मुलं जन्माला घाल आणि म्हणजे ही प्रजा त्यांच्या म्हणजे मैथुनी सृष्टी पुढं पुढं वाढवा तुम्ही. मग पहिल्यांदा 10,000 मुलं दक्षांना असतात, तर ती त्यांना व्यवस्थित संस्कार देतात, मोठे करतात आणि म्हणतात की आता तुमचं लग्न करायचं. मग म्हणतात की तुम्ही आधी नारदांचा आशीर्वाद घेऊन या. मग ती मुलं नारदांचा आशीर्वाद घ्यायला जातात. तर नारद त्यांना सगळं सांगतात आणि मग काय सांगतात की मी काय म्हणतो, म्हणजे नारद म्हणतात मी काय म्हणतो की कृष्णांची प्राप्ती हे जीवनाचं ध्येय आहे. मग तुम्ही संसारिक बंधनात आता कशाला अडकताय, त्यापेक्षा संन्यास आश्रम स्वीकारलात तर वैराग्य आणि वाढेल आणि तुम्ही पटकन कृष्णांची प्राप्ती करू शकाल. मग त्या मुलांना ते पटतं आणि ऍट अ टाइम 10,000 मुलं ती नारदांच्या हे सांगण्यावरून संन्यास आश्रम स्वीकारतात. म्हणजे बघा, अधिकारी व्यक्ती गुरूंचा काही क्षणाचा संग पण आपल्याला किती बदलवतो. मग हे जेव्हा दक्षाला कळतं ना, ती घेऊन सांगतात तेव्हा त्यांना थोडासा रागच येतो, पण जाऊ दे म्हणतात आणि मग पुन्हा मग पुढची 5,000 मुलं जन्माला घालतात आणि त्यांना पण अतिशय व्यवस्थित वाढवतात. मग जेव्हा त्यांचं लग्नाचं वय होतं
पुन्हा म्हणतात की नारदांचा आशीर्वाद घेऊन या, आता आम्ही गृहस्थाश्रम स्वीकारतो म्हणून सांगून. तर ते जातात. तर पुन्हा नारद सगळं सांगतात आणि म्हणतात की मग बघा आता तुम्ही हे तर झालं, पण आता तुम्ही तुमच्या मोठ्या भावांच्या पावलांवर चालायला हवं ना. त्यांनी बघा कसं वैराग्य म्हणजे संन्यास स्वीकारला आणि कृष्ण प्राप्तीच्या मार्गावर गेले. मग ती मुलं म्हणतात आम्ही पण तेच करतो आणि ती पण संन्यासाश्रम स्वीकारतात. हे जेव्हा दक्ष प्रजापतींना कळतं तेव्हा त्यांना खूप राग येतो. मग ते नारदांना शाप देतात की ह्या ब्रह्मांडामध्ये आहे ना तुमचं घर असं असणार नाही. तुम्ही सतत इकडे तिकडे इकडे तिकडे भ्रमण करत राहणार. मग नारद आहेत ना तो शाप असा हे म्हणून घेतात आपल्याला एक वरदान टाईप घेतात आणि नारद तिन्ही त्रिकाल भ्रमण करत असतात पण कृष्ण भक्तीचा प्रचार करत नारद सगळीकडे सतत फिरत असतात. मग प्रभुपाद स्वामी त्यांच्या शिष्यांना असे म्हणायचे थट्टेने की आता कसं आहे आपल्याला आपली प्रॉपर्टी वगैरे कुणाकडून मिळते म्हणजे जी पिढी जात असते तुमच्या घराण्यातली असते ती त्यांच्या वंशजांना पुढे मिळते प्रॉपर्टी वगैरे जे काय आहे तर घर वगैरे एखादं. तसं आहे ना आपण ब्रह्ममध्व गौडीय धारेमध्ये येतो जी नारदांपर्यंत जाते आपली. नारद मग ब्रह्मा मग कृष्ण अशी आपली गुरु शिष्य परंपरा आहे. मग आपण पण नारदांच्याच हे शिष्य गुरु शिष्य परंपरेमध्ये असल्यामुळे जसं संपत्ती वगैरे मिळते घराण्यात तसे शापही येतात पुढच्या पिढीला. तसंच हा आपल्याला पण आलेला आहे. त्यामुळे आता मी तर थकलो म्हणाले. मी किती प्रवास केला आणि जगभर कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी फिरत राहिलो. आता मी जरा वृंदावनामध्ये म्हणजे शेवटच्या दिवसात वृंदावनात स्थिर होतो. आता तुम्ही घ्या हा आणि तुम्ही जगभर सामान्य लोकांपर्यंत ही भावना पोचवा. त्यांच्या जीवनात शांतता येईल म्हणून हे ज्ञान पसरवा. हा तर प्रभुपाद स्वामी म्हणायचे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेला मनुष्य जन्म घेतो आणि तेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्णा. तर आहे ना जेव्हा रजोगुणामध्ये आपला मृत्यू होतो तेव्हा सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात परत जन्म घेतो. म्हणजे कुठला पृथ्वीवर परत पृथ्वीवरच जन्म. कारण पृथ्वी ही रजोगुणाने बांधलेली आहे. हा त्यामुळे इकडेच होतो परत मनुष्यांमध्ये जन्म. आणि तो जे तमोगुणात असतात ना ते पशु योनीमध्ये म्हणजे मग त्यांची इच्छा ज्याप्रमाणे आहे. त्यांना अगदी कमी कपडे घालायलाच आवडतायत तर झाड, त्यांना काहीही खायला आवडतंय तर डुक्कर, खूप आळशी आहेत, सतत व्यसनं करून झोपलेली असतात. तर अशांना मग कृष्ण म्हणतो हे मनुष्य शरीर तर त्याच्यासाठी तुम्हाला मिळालं नव्हतं. हं? मग ते अशांना मग अस्वल आता पोलर बिअर वगैरे बघता तुम्ही किती किती महिने झोपतात. मग अशांसाठी अस्वल, मांसाहारच खूप आवडतोय तर असे ते हिंस्त्र प्राणी अशी शरीरं म्हणजे तुमचे ज्याप्रमाणे ज्या ह्याच्यामध्ये आहात तुमचे स्वभाव जो तुम्हाला आवडतोय त्याप्रमाणे पुढचं शरीर मग तुम्ही हे तमोगुणवाले प्राप्त करतात. पण ह्याला अधःपतन म्हणतात पशुयोनींमध्ये परत जाणं. हं? हा घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि सत्वगुणांमध्ये ते असल्याचे म्हटले जाते. परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्णा. हे जेव्हा आपण सत्वगुणात स्थित असतो तेव्हा त्याचं शुद्ध फळ असतं. म्हणजे तुम्हाला वरचा पुढचा जन्म आध्यात्मिक लोकांमध्ये वगैरे जरा मिळतो. सत्वगुणात असता ते इथे परत पृथ्वीवर असतं. आणि तमोगुणाचं फळ म्हणजे मूर्खपणा आहे बघा. म्हणजे काय होतं तुम्ही नरक लोक किंवा पशुयोनी म्हणजे पशुयोनींमध्ये पण तो अधपतन आणि होत गेलं तर पुढे नरकात वगैरे म्हणजे तो जिना दाखवलाय बघा. जिथून पुढे काही मार्गच नाही अशा ठिकाणी आपण जाऊन अडकतो. ओके. हा घ्या माताजी पुढची slide.
श्रीकृष्ण, सत्वगुणांपासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्णा. हा, जर का तुम्ही सत्व गुणात असाल तर कधीतरी एक स्टेज येते अशी, की आता आपण इथे भगवद्गीता शिकायला आलोच ना, की आपल्याला वाटतं की ह्या कम्फर्टेबल लाईफच्या पण पुढे काहीतरी वेगळं तर आहे. आध्यात्मिक आनंद काय आहे तो? कोण आहे हा सृष्टीचा निर्माण करता? मिळालंय तर आपल्याला ऑटोमॅटिक करतोय पण आपण व्यवस्थित. पण कधी कधी सत्वगुणात ना असे विचार येतात. मग ते शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकणे वगैरे असं, चांगलं वाचन करणे आध्यात्मिक पुस्तकांचं वगैरे असं करत ना हळूहळू ते ज्ञानाच्या मार्गावर येतात, जिथे त्यांना आध्यात्मिक गुरु भेटतात. आणि जर का त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्वगुणात असतात, ती लगेच आध्यात्मिक गुरूंना कनेक्ट होतात, त्यांचं ऐकतात, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात. कारण तसंही वैराग्य असतंच त्यांच्याकडे. त्यांना इथल्या कशाचा फार मोह वगैरे नसतो, शांत आयुष्य असतं, त्यामध्ये समाधानी असतात. मग असे लोक असतात ना, जर का योग्य आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आले तर त्यांना म्हणजे उगीचच ज्ञान रघुनाथ, तुम्ही लोभीच असतात. मग मला माझ्या एवढं मी केलंय ना, मला त्याचं फळ पाहिजे. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो. आणि तमोगुणात काय? अज्ञान. त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय, तुम्ही उठून पण त्यांना कुठलं हेच नसतं की उठावं, काय करावं, मी मनुष्य आहे, मनुष्याचं काय असलं काय नसतं. ती अज्ञानाचंच असतात, त्यामुळे अज्ञानच मिळतं त्यांना. हम्म. हा, घ्या माताजी पुढचे. म्हणजे मी चूक आहे की बरोबर आहे वगैरे असा विचार ती नाही करू शकत. हे जे तमोगुणातले लोक असतात ना, अशांना तुमच्या माझ्यासारखे वगैरेंचं काही त्यांच्या समोर चालत नाही. एखादे प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच त्यांच्या आयुष्यात आले तरच ते त्यांना हे करू शकतात. म्हणजे ती जगाई मदाई वगैरे आपण बघितली ना, त्यांना गरज असते ती आध्यात्मिक गुरुनी त्यांच्या आयुष्यात येण्याची. चुकून आले तर ते तमोगुणातून वर उठू शकतात. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नर लोकात अधपतन होते. हरे कृष्णा. हा, म्हणजे बघा, हे मी आता म्हंटल ना, जे सत्वगुणात स्थित असतात, जर का आध्यात्मिक ज्ञानात स्थिर जोडले गेले वगैरे तर हळूहळू उच्चतर लोकांमध्ये त्यांचं म्हणजे पुढे पुढे ते जातात, वरच्या आध्यात्मिक लोकांमध्ये. रजोगुणी लोक ही फळाशी बांधलेली असतात, त्यामुळे ती पृथ्वीवरच परत परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये. आणि हे जे तमोगुणात स्थित असतात ना, नाही त्यातनं बाहेर पडू शकले तर मग पशुयोनी आणि पशुयोनी करत नरकामध्ये पतन होतं. म्हणजे आणि अंधकारात त्यांचं जे हे होतं, जिथून वर उठणं खूप अवघड होऊन बसतं नरकातून वगैरे. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथं दाखवलेलं आहे बघा. हे आपण बघितलं होतं, हा गोलोक चार्ट म्हणतात ना, तर ही पृथ्वी आहे ना, ह्यात 7व्या नंबरला आहे. हा, ही 14 लोक आहेत. ब्रह्मानी 14 लोक तयार केली आहेत, त्यात 7 नंबरला पृथ्वी आहे. खाली वेगवेगळे नरक आहेत, म्हणजे खालचे लोक आहेत. आणि वरती आहेत ते आध्यात्मिक हे आहेत. मग जो रजोगुणात असतो तो पृथ्वीवरच राहतो, तमोगुणात असतो तो त्याच्या अज्ञानाप्रमाणे आणि अधःपतन होत जातं खाली खाली. मग त्यामुळे कृष्णांची कनेक्ट होण्याच्या आशा आणि कमी होत जातात. आणि जे सत्वगुणात स्थित असतात त्या वरच्या आध्यात्मिक लोकांकडे जातात. हा, आणि इथं ना आता अर्जुन कृष्णाने सांगितलंय बघा, की ह्या गुणांच्या पार कसं जायचं. ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे आपण जायला हवं, हा, कृष्ण भक्तीमध्ये स्थित होण्यासाठी. तर इथे तुम्हाला हरे कृष्णाची एक दोरी दिसते बघा. तसं हे ब्रह्मांड बाहेर पडायला खूप कठीण आहे. 7 कवच आहेत त्याच्यावर. इथे डाव्या बाजूला तुम्हाला ती 7 दिसतील बघा. 7 कवच आहेत. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. हा, असं हे 7 कवच आवरण असतात ह्या ब्रह्मांडाला.
त्यातनं बाहेर पडणं फार कठीण असतं. मग कसं बाहेर पडायचं? तर ती हरिनामाची दोरी दिसते का, तिने हे केलंय बघा, ब्रह्मांडाच्या बाहेर गेलीये. तर जेव्हा तुम्ही नामस्मरण सुरू करता, हा, तेव्हा हळूहळू तुम्ही शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होता. जो सत्वगुणाच्या पण वर आपण कुठे जायचा प्रयत्न करायचा? शुद्ध सत्वगुणामध्ये. जिथे इथल्या ह्या सुख म्हणजे पृथ्वीवरची सुख पण आपल्याला बांधून नाही ठेवणार. आपण ज्ञानात स्थित असतो आणि हे माहित असतो की आपण कृष्णाचे नित्य दास आहे, असे आपण स्वतःला समजायला लागतो. म्हणजे जे आपण प्युअरली आहोत. नाही तर तुम्हाला वाटत असेल की इथून बाहेर पडणं खूप सोपं आहे, तर तिथे प्रकृतीचे नियम आहेत, तिथे नाही चालणार तुमचे ओळख वगैरे एक्सक्युजेस. तिथे तुम्हाला दुर्गा देवी दिसतायत का? हे जे हरिकृष्णाची या दोरीच्या तिथेच आहेत बघा. आपल्या हे देवी जगत म्हटलं जातं. आणि इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण आहेत? माता भवानी, दुर्गा देवी आहेत. आणि त्या बघत असतात की एखादा जीवात्मा जेव्हा म्हणजे आपण म्हणजे मृत्यू होतो, त्याच्यानंतर म्हणजे ह्या जीवाने काय काय बरं केलंय आध्यात्मिक कर्म, ते चेक करतात. आणि जर का तुम्ही हरिनाम जप करत असाल तर तुम्ही त्याच्या पुढे ब्रह्मांडाच्या बाहेर म्हणजे भगवंतांच्या इकडे जाऊ शकता. नाही तर परत इकडे पाठवून देतात. त्या इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत हा. पण तुम्हाला ह्याच्या पलीकडे जायचा जर का विचार करताय तर हरिनाम जप. जेव्हा आपण हरिनाम जपाचा आधार घेतो तेव्हा ही जी आपली कर्मफळं असतात ना, ही कर्मबंधनं ही त्या नाम ह्याच्यामध्ये सगळी जळून जातात. ओके, घ्या माताजी पुढची. हे बघा, हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. म्हणजे जेव्हा मग आपल्याला ह्या त्रिगुणांचं कळतं, आता आज कळलं आपल्याला, तेव्हा मनुष्य त्या दृष्टीने बघायला लागतो की आपणले ही जी कर्म करतो ही सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली करतो. ह्या मायेच्या 3 गुणांनी आपण बद्ध आहोत. पण मग ही माया कुणी बांधलेली? माया पण कुणाच्या तरी अंडर काम करते. तर ती कुणाच्या अंडर आहे? कृष्णांच्या. हा, मग आपण जेव्हा ज्ञानाने असं विचार करतो की मग मी कृष्णांशी कसं जोडलं घेऊ शकतो, जेव्हा आपण कृष्णांशी जोडलो जातो तेव्हा मायेच्या प्रभावातून दूर होतो. मग तुम्हाला आपोआपच आपल्यामध्ये वैराग्य येत. आपल्याला ह्या भौतिक जगतामधल्या ह्या इंद्रिय सुखांमध्ये वगैरे रस नाही उरत. हा, कर्तव्य म्हणून करणं वेगळं, पण त्याचा उपभोग घ्यायची आपली वृत्ती नसते. मग आहे ना, इथे तेच कृष्ण सांगतात बघा, जेव्हा हे सगळं आपण जाणतो आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला म्हणजे कृष्णांना जाणतो, तेव्हा आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी तुम्हाला मायेतून बाहेर पडून कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्णा. हा, म्हणजे ना, जेव्हा आपण म्हणजे कृष्णांशी जोडलं जातो, ह्या मायेपासून आपण दूर होतो. हरिनाम जप, गीता भागवतम यांचं श्रवण, पुन्हा कीर्तन करणं आणि जे श्रवण केलंय ते दुसऱ्यांना सांगणं, म्हणजे मन्मना भवो मद भक्तो मध्याजी माम नमस्कुतो मामे वैश्यसे युक्तवैमम आत्मनाम मत परायणम. हा जो कृष्णाने मार्ग सांगितलाय त्याच्यावर हळूहळू चालायला सुरू करतो, तेव्हा आहे ना आपण म्हणजे कधी आपल्यालाच कळत नाही की आपण ह्या त्रिगुणांच्या अतीत कसं जातो. आपण म्हणजे मी मगाशी म्हंटल ना, सांगतो एखादा चल हे काहीतरी खाऊया, तेव्हा आपल्याला त्यातलं अट्रॅक्शन संपलेलं असतं आणि आपल्याला हे माहित असतं की ह्या अशा खाण्यामधून जे मिळणार आहे ते आपल्या रोजच्या घरच्या खाण्यामधून पण मिळणारच आहे मला, मग बाहेर जाऊन कशाला टाइमपास करू. तर ना, असं म्हणजे जेव्हा आपण कृष्णांशी जोडलो जातो तेव्हा मायेच्या प्रभावातून आपोआप मुक्त होतो.
हा, आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्यापासून होणाऱ्या दुःखातून पण मुक्त होऊन आपण या जीवनात कृष्णांचा अनुभव घेऊ शकतो. हरिनामामधला म्हणजे कृष्णांशी जोडला जाण्यामध्ये जो एक आनंद आहे आणि तो जो भक्ती सेवेने जोडलो जातो ना आपण, मग त्या भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. मग ह्या सेवेतला आनंद आपण जाणू शकतो छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा. म्हणजे जे काय आणतो एखादा नवीन बनवतो पदार्थ, तो आधी कृष्णांना अर्पण करून खाणे वगैरे, ह्या जीवनात आपण तो छोट्या छोट्या सेवेंमधला आनंद घेऊ शकतो. आणि आपण ह्याच्यात स्थित होतो म्हणजे शुद्ध सत्व गुणामध्ये. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. देण्यातला आनंद शिकतो. नाहीतर आपण एखाद्याला गिफ्ट जरी दिलं तरी रिटर्न मध्ये आपल्याला तेच गिफ्ट हवं असतं त्याच्याकडून, चुकून त्याने नाही दिलं आपल्या बर्थडेला, तर आपण पुढचा एक महिनाभर विचार करत असतो, मी तिला हे दिलेलं, तिने मला नाहीच दिलं. असं ही जी वृत्ती असते ना, आपल्याला द्यावंसं वाटलं तर दिलं, आपण नाही तिथे काय कोण आपल्याकडे मागत नसतं, नाही द्यावंसं वाटत ते राहिलं. इतक्या आपण कर्मफळाने आसक्त असतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. भजनच हे आहे ते तिथे. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्णा. आता बघूया, अर्जुनाने बघा आपल्यासाठीच प्रश्न विचारलाय की हे जे 3 गुणांच्या अतीत असणारे मनुष्य असतात ना, ते कसे असतात, काय बरं त्यांची लक्षणं असतात. बघूया आता ते काय आहेत लक्षणं. कृष्णा, श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे हे जाणून उदासीन किंवा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आणि स्तुती व निंदा, मान, अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याचे सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्णा. इथे नारदांचं उदाहरण दिलंय बघा. नारद आत्ताच मी सांगितलं ना, त्यांनी तो शाप पण स्वीकारला आणि त्याचा योग्य उपयोग केला. नारदांचे सारखे गुरु एका क्षणासाठी सुद्धा भेटले वाल्मिकींना वगैरे, तर किती म्हणजे त्यांच्या जीवनात काय होते, कुठेपर्यंत गेले. तर असे तर हे स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं बघितली ना, ते स्थिर असतात. त्यांनी जाणलेलं असतं की मी कृष्णाचा अंश आहे आणि मी त्यांचा नित्य दास आहे. जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास, असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. ते त्यांनी जाणलेलं असतं. काही कोणाचा द्वेष वगैरे करत नाहीत. म्हणजे आता इथे दिलंय बघा की जो प्रिय आणि अप्रिय ह्याबद्दल लगेच, म्हणजे एखाद्या दिवशी घरात भाजी आपल्या आवडीची आहे, प्रत्येक कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन करून पण बघायला पाहिजे. एखाद दिवशी आपल्याला आवडणारी पण नसेल, तर असं त्यांना नाही, जे आलंय ते कृष्णांची कृपा म्हणून खाणं असं. किंवा बघा हा, आता एखाद्याला भक्ताला कशाची तरी गरज आहे, शेवटी हे भौतिक जग आहे, त्यामुळे इथे हे असं होतच असतं. मग त्याने एखाद्याकडे काहीतरी मदत मागितली आणि तो नाही करू शकला आणि दुसऱ्या त्याच्या तो मित्राने नाही केली पण दुसऱ्या मित्राने केली, तर हे भक्त कसे असतात माहित आहे, ज्याने मदत केली त्याच्याबद्दल ऋणी असतात आणि ज्याने नाही केली तेही त्यालाही समजून घेतात की शेवटी तोही या भौतिक जीवनात स्ट्रगलच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असतील त्याचे पण काहीतरी प्रॉब्लेम म्हणून नाही करू शकला. तर म्हणजे त्याच्याविषयी समभावच असतो, ह्यांच्याविषयी समभाव असतो, कुणाविषयी द्वेष नसतो. हं? आणि भौतिक कर्मांमध्ये खूप अडकलेले नसतात, की आपली कर्तव्याचे मार्ग आपण चालतोय, कर्तव्य जी जीवनात आहेत ती पार पाडतोय, मग जरा तरी आध्यात्मिक कार्यांमध्ये त्यांची ओढ असते. हं? हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. हरे कृष्णा. मग जेव्हा आपण इथे ना, हा भवसागर आहे, बाहेरच्या परिस्थिती ह्या बदलतच असणार.
पण आपण स्वतःला अनन्य भक्तीमध्ये स्थित करायला पाहिजे. कृष्ण हेच आपले तारणहार आहेत हे आपल्याला माहित हवं. आणि एकनिष्ठ होऊन आपण जेव्हा कृष्णांशी जोडलो जातो ना, तेव्हा आपण त्या मायेच्या प्रभावाखाली नसतो, आपण कृष्णांच्या ह्याच्याशी जोडलेलो असतो. माया आपल्यावर नाही काय परिणाम करू शकत. हिला आपण पार करून आरामात कृष्णांकडे जातो. हा, आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. हा, घ्या माताजी तुझी. हरे कृष्णा. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणारे अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्णा. हा, आता आपण जेव्हा म्हणतो ना, ध्यान करणारे म्हणतात बघा, हे जग मिथ्या आहे आणि ही म्हणजे मी ज्योतीवर कॉन्सन्ट्रेशन करतो, तो ब्रह्मप्रकाशच सत्य आहे वगैरे. तर त्यांना हा श्लोक दाखवा तुम्ही, की कृष्ण इथे काय म्हणताय, की ह्या ही जी ब्रह्मज्योत आहे ना, त्याचा आधार कृष्ण आहे. हा, कारण प्रकाश येतो म्हटल्यावर त्याचा सोर्स असणार ना कुठेतरी, तर तो कृष्ण आहे. त्यांच्या गोलोक वृंदावन नामाचा प्रकाश असतो तो. हा, घ्या त्याची पुढची slide. आता आपण बघितलं की आत्मा सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांनी कसा बद्ध असतो म्हणजे काय, तो त्यांच्या प्रभावाखाली कसा वागत असतो. मग लक्षणं बघितली की त्यांच्या म्हणजे कृती काय असतात, मृत्यूनंतर ते मग कुठल्या म्हणजे ठिकाणी जातात हे बघितलं. आणि कृष्णाने हेही सांगितलं की ह्या गुणांच्या अतीत आपण शुद्ध सत्वगुणात कसं बरं स्थित व्हायचंय. आणि शुद्ध सत्वगुणात जो स्थित असतो त्याची लक्षणं पण अर्जुनाने विचारली ना, ह्या गुणांच्या अतीत असणाऱ्याला कसं ओळखायचं, काय असतात त्यांची लक्षणं, तर ती पण आज आपण बघितली. ओके, तर झाला आपला आजचा अध्याय. मध्ये जर असं मला इंटरनेट इश्यू आल्यामुळे 5-10 मिनिटं गेली, त्याबद्दल आता क्षमा करा. ओके, हा माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा अवश्य.